नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र विजय पाटील. मी अलिबागला कडू फार्म हाऊसला आलेलो आहे. पाऊस पडतोय बारीक बारीक आणि तुम्ही बघू शकता साधारण 35 ते 36 गुंठे फार्म हाऊस आहे. माझे सासरे कमलाकर कडू आणि त्यांच्या दिवंगत पत्नी यांनी हा मेहनत करून उभारलेला फार्म हाऊस आहे. आता माझा मेवणा सचिन कडू सध्या फार्म हाऊसची देखभाल करतो. आंब्याची झाडं आहेत, सुपाऱ्या आहेत, सुपाऱ्यांवरती तमालपत्राच्या वेली आहेत, काळी मिरीच्या वेली आहेत, नारळ आहे, फणस आहे, 15 ते 16 आंबे आहेत. हा भाज्यांचा वाफा आहे. वांगी लावलेली आहेत, मिरच्या आहेत, बाजूला मागे नदी आहे. हे भाज्या वगैरे आहे. इथे जो माळी आहे तो आणि त्याची बायको त्यांच्या खाण्यासाठी भाज्यांचं उत्पादन घेतात. हे बघा, आंबे आता पावसामुळे खाली पडलेले आहेत. पाऊस पडतोय. पेरू आहे, हे बघा. कुंपणाच्या पलीकडे नदी आहे, एक छोटी नदी आहे. आता ती ओसंडून वाहत आहे. बारीक बारीक मासे असतात. कधी कधी आम्ही उन्हाळ्यामध्ये ते मासेमारी करायला येतो गळ घेऊन. हा बघा, हा सुचिता फार्म हाऊस माझ्या दिवंगत सासूबाईंच्या नावाने आहे. हे केळ्याचं वन. पाऊस पडतोय. आम्हाला आता मुंबईला परत जायचं आहे दुपारी. आय होप पाऊस थांबेल तोपर्यंत. मेहनत आहे आणि मुळात त्याची आवड पाहिजे. माझा मेवणा सचिन कडू ह्याला आवड आहे बागकामाची. विचार केला की एक शूट बनवावं. हा पंप हाऊस आहे. जेव्हा नदीचं पाणी वर येतं तेव्हा हा खालचा पंप हलवून वरती घेतला जातो. हे बघा, हे फणस आहेत, अजून पिकलेले नाही आहेत. पण कसं न्यायचं मुंबईला हा एक प्रश्न पडतो. ही दुसरी बाजू आहे. हे बघा फणस. रेकॉर्डिंग करण्याचा उद्देश एकच आहे की कडू फॅमिलीने मेहनतीने हा फार्म हाऊस उभारलेला आहे. खूप मेहनत लागते आणि पहिल्यांदा आवड लागते. तर आता आम्ही मुंबईला जायची तयारी करतोय. देवपूजेसाठी काही जास्वंदाची झाडं आहेत, बदामाचं झाड आहे, इकडे काजूची झाडं आहे आणि हा त्यांचा चमकदार बंगला. धन्यवाद.